ठाणे शहरासाठी प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, संभ्रम आणि पुनर्वसनासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रभावीपणे मांडले. विकास प्रकल्पांना विरोध नसून नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रश्न सोडवतच प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली आहे. अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणेकरांच्या मनातील प्रमुख प्रश्न सभागृहासमोर मांडले. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर रोड हा प्रवास सध्या तुलनेनं कमी वेळात पूर्ण होत असताना प्रस्तावित अंतर्गत मेट्रोच्या मार्गावरील अनेक स्थानकांमुळे प्रवासाचा कालावधी वाढणार असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि वाहतूक व्यवस्थेतील भूमिका याबाबत प्रशासनानं नागरिकांशी थेट संवाद साधणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः जुन्या ठाणे परिसरातील कोळीवाडा आणि इतर पारंपरिक वस्त्यांमधील सीमांकनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी 20 ते 25 वर्षापूर्वी उभारलेल्या इमारती आणि घरांच्या खाली भूमिगत कामं होणार असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि मालमत्तेच्या संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जाते. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनं सादर केली असली तरी त्यांना समाधानकारक माहिती किंवा स्पष्ट भूमिका मिळालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक, वास्तुविशारद, तज्ज्ञ, व्यापारी, स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसंच प्रस्तावित अंतर्गत मेट्रोची मुंबई मेट्रो लाईन 4 आणि उपनगरीय रेल्वे व्यवस्थेशी प्रभावी एंड टू एंड कनेक्टिव्हिटी कशी साधली जाणार याबाबतही शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर DPR तयार करताना वाहतूक व्यवस्थापन, कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न, पुनर्वसन तसंच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय.